जर तुमचा हात जड होतोय, खांद्याच्या इथं आखडल्यासारखं वाटतंय, एका ठराविक उंचीच्या वर हात वरती घ्यायला येत नाही किंवा केस विचारले येत नाही, वेणी घालायला येत नाही किंवा प्रचंड वेदना होतात, आखडल्यासारखं होतं, हाताला पूर्ण मुंगे येतात, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी शायुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आजचा आपला विषय फ्रोझन शोल्डर, म्हणजे जो असा काही खांद्याचा भाग जो एकदम आखडलाय आणि त्याच्यामुळे तुम्हाला मुवमेंट्स होत नाही. तर आयुर्वेदामध्ये याचे दोन प्रकार सांगितले, वातज आणि वातकफाचे. जेव्हा बरेच दिवस डायबेटिक लोक वगैरे जे बरेच औषध घेतात, त्यांचं वजन कमी होते, त्या लोकांमध्ये हे जास्त प्रमाणात बघायला मिळते. वयोमानानुसार जेव्हा म्हातारपण जास्त येते आणि त्यांचा आहार तसा चांगला नसेल, वृक्षता जास्त असेल, झोप व्यवस्थित होत नसेल, तर हे जास्त प्रमाणात बघायला मिळते. तर तेव्हा बेसिकली ट्रीटमेंट ही तशीच असते की त्या वाताचं शमन करण्यासाठी स्निग्ध गोष्टींचा वापर करणं, त्याच्यामध्ये तेलाचा वरून वापर करणं, तुपातून प्यायला देणं, दूध तुपाचं प्रमाण वाढवणं, म्हणजे काय लोकल तिकडे तेल लावून स्वेदन करणं. स्वेदनामध्ये पण दोन प्रकार असतात. जेव्हा कफाचा अनुबंध असतोय, म्हणजे तिकडं जखडण जास्त असते, ताप आल्यासारखं वाटते, अंग जड होते, तशा वेळी स्वेदन करताना तेल पण असं वापरायचं असते की विषगर्भासारखं तेल, जे तेल लावलं तर आखडणार नाही. आणि त्याच्यानंतर स्वेदन जे करणार आपण, त्याच्यामध्ये पत्रपोट्टली नावाचं स्वेद सांगितलं, म्हणजे जे काय वातशमक औषध आहेत, जसं की निरगुंडी, एरंडपत्र यांचं एरंड तेलामध्ये भाजी बनवायची आणि त्याची पोट्टली बनवायची आणि ती तव्यावर गरम करून तिकडे लोकली स्वेदन द्यायचं. आणि जेव्हा का धातुक्षयजन्य वातप्रकोप असतोय, म्हणजे तिकडचं शोषल्यासारखं सगळं झालेलं असतं, तिकडच्या स्नायूंचं बल कमी झालेलं असतं, तेव्हा पत्रपोट्टली स्वेद सांगितलं. त्याच्यामध्ये जे काय आपण औषधी वनस्पती आहेत त्यांचा काढा बनवतोय, त्याच्यात दूध घालतोय, क्षीरपाक बनवतोय आणि त्याच्यामध्ये भात शिजवून त्याची पोट्टली बांधून त्याच्यानी स्वेदन करतोय. ते त्याचं ब्रोहण करत असते, म्हणजे तिकडच्या स्नायूंचं पोषण करायला पण ते हेल्पफुल असते. हा दोन्ही मधला फरक आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर एकदा निरामावस्था प्राप्त झाली तर मग दोघांमध्ये पण बस्तीचा वापर करू शकतो. आणि लोकल ट्रीटमेंटमध्ये अजून एक आहे की नस्य करायचं असते, म्हणजे जेव्हा इथून वरच्या भागात काय पण होत असेल, ऊर्ध्वजत्रुगत भाग असं त्याला म्हणतात, तर तिकडे तेल लावून स्वेदन करून नाकामध्ये तेल तूप टाकणं ही ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये शिरबला तेल, बला तेल हे जास्त उपयोगाचं असते, ते केल्याने पण फायदा होतो. तिसरी गोष्ट कर्णपुराणाचा पण याच्यामध्ये रोल आहे, म्हणजे कानात तेल घातलं तरी पण तिकडचा वात शमन व्हायला मदत होते. अजून औषधी लेप पण तुम्ही तिकडे लावू शकता, ज्याच्यामध्ये शतावरी सारख्या वनस्पतींचा लेप, चूर्णांचा लेप तिकडे लावला तर त्याच्यामध्ये ते शोषून जाऊन तिथलं बल वाढायला मदत होते. नस्य आणि कर्णपुराण कसं करायचं याचे व्हिडिओ आम्ही अगोदरच बनवले, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळते. याशिवाय लोकल ट्रीटमेंटमध्ये तिकडं अग्निकर्म करायला सांगितलंय, म्हणजे चटका देणं थोडक्यात, ज्याच्यामध्ये सुवर्णचलेकाचा वापर केला जातोय. म्हणजे लोकल जिथं जास्त पिन पॉइंट पेन आहे तिथल्या ठिकाणी जर तुम्ही अग्निकर्म केलं तर त्याला जास्त रिलीफ मिळतो. अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये आपण करू शकतो, लोकल जेलोका उच्चारण करू शकतो, म्हणजे जळवा लावल्यात तर त्या तिथला पिन पॉइंट पेन जो असतो तो कमी करायला मदत करतो. पण याच्यामध्ये तेलाचा वापर हा बरेच काळ करायला लागतो, म्हणजे 2-3 महिने तर तुम्ही रोज तेल लावणं अपेक्षित आहे. आणि सगळं तर्पण व्यवस्थित झाल्यानंतर तिकडचा भाग पुष्ट होतोय आणि मग त्या मुवमेंट्स इझिली व्हायला लागतात. त्याच्यामध्ये व्यायामाचा पण परत रोल असतो, म्हणजे फिजिओथेरपीमध्ये पण याच्यासाठी वेगवेगळे व्यायाम सांगतात की अगदी भिंतीवरती एक सर्कल काढायचं आणि त्याच्यामध्ये हात मिळवत राहायचं. हे सकाळ संध्याकाळ 15-20 वेळा केलं की त्या स्नायूंचा व्यायाम चांगला होतोय आणि तिथून पुढे त्यांची कार्यक्षमता चांगली होते. बला नावाची वनस्पती जी इझिली सगळीकडे मिळते, त्याचा काढा करून तो पिल्याने तिकडच्या स्नायूंना चांगलं बल प्राप्त होतं. जवस जे नॉर्मली आपल्याला माहिती आहे ते आणि देवदार चूर्ण याचं गोळ्यामध्ये गोळी बनवून सुपारी एवढी गोळी सकाळ संध्याकाळ एक घेतल्यास या ज्या वेदना असतात त्या कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदामध्ये माश तेल नावाचं एक भारी तेल मिळतं, त्याच्यामध्ये उडीद वापरलं जाते, सगळे जीवनी औषधी वापरले जातात आणि ते तेल बेस्ट असते. ते तेल नियमित वापरल्याने जे काही फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम आहे तो परत रिकरन्स होत नाही, म्हणजे एकदा बरं झाल्यानंतर परत होत नाही. या सगळ्यामध्ये अजून अभ्यंतर जे काही वातशमनासाठी आपण बस्तीचा उपयोग करतो त्याचा जास्त फायदा होतो. त्याच्यामध्ये अनुवसन बस्ती आणि
काड्याचे आस्थापन बस्ते दिले जातात. त्याच्यामध्ये पण विशेषतः मुस्तादी आपण सारखे यापन बस्ते जे ग्रहण करणार आहेत, म्हणजे जे सगळं तुमचं वाढवणार आहेत, शरीरातले स्नायूंचं बल वाढवणार आहेत, अस्थि धातूचं पोषण करणार आहेत, असे जास्त चांगले असतात. मग ते वैद्य ठरवतात की तुम्हाला कोणतं बस्ते द्यायचंय. त्यासाठी तुमच्या जवळच्या वैद्यांना जाऊन भेटा, त्यांना तुमचा प्रॉब्लेम सांगा आणि त्यांना डिसाईड करू दे की तुम्हाला काय ट्रीटमेंट द्यायची. आणि असं केल्यानंतर हा प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह होतो. फक्त पेनकिलर्स खाल्ल्याने आणि त्याच्यानंतर स्टेरॉइड्स खाल्ल्याने हा प्रॉब्लेम मुळासकट बरा होऊ शकत नाही. त्यामुळे जवळच्या वैद्याला भेटा आणि आयुर्वेदामध्ये जी काही चांगली ट्रीटमेंट आहे ती करून घ्या आणि या प्रॉब्लेमपासून स्वतःला मुक्त करा. ही माहिती तुम्हाला आवडल्यास आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ यापुढेही पुन्हा घेऊन येईपर्यंत